हे किती मस्त पाणी दिसतंय मैयाचं आहे या ठिकाणी नर्मदे. हे यार या ठिकाणी बघा आम्ही आहे ना जो नाला आहे ना होता तर गव्हर्नमेंटचं काम चालू होतं त्या ठिकाणी हे जे पाणी पार नर्मदा मैयाचं इथपर्यंत आलेलं आहे आपल्याला. आणि आम्ही आहे ना न क्रॉस करताय ना जो छोटासा एक नाला आहे आम्ही एका छोट्या जंगलात आहे. जंगलातून आम्ही ना या ठिकाणावरून आम्ही पलीकडे जाणार आहे त्या साईडने आम्ही आमचा जो नर्मदा परिक्रमाचा जो मार्ग आहे ना त्या ठिकाणावरून जाणार आहे. नर्मदे हा क्रॉस करायचा इथे असं बनवलं आहे. हे जे परिक्रमावासी यांनीच बनवलेले आहे. या ठिकाणी परिक्रमावासीच गेलेले आहे तिथून या ठिकाणावरून. या ठिकाणावरून परिक्रमावासीच गेलेले आहेत. हे वा या ठिकाणावरून बाबाजी येतात. नर्मदे यार बाबाजी. बाबाजी ने क्रॉस नहीं किया नाला क्रॉस नहीं किया बाबाजी ने. हे समोर जे पाणी दिसतं हे आपल्याला हे आहे ना समोर तो आहे ना नर्मदा मैयाचं पाणी या ठिकाणी आपण बघू शकता. पुढे टेकव ना तसा. हा दुसरा येत आहे मार्ग आहे त्या ठिकाणी. बापरे हे थांबती का तिथे तू. बरं एक मिनटं तू खालून ये आणि तसे वर चढ तिकडे. हां आम्ही पण येतो तिकडेच. नर्मदे या ठिकाणी बघा ह्या हा नर्मदे या ठिकाणी ह्या झाडीतून आम्ही आलेलो आहे. या ठिकाणावरून आम्ही आलेलो आहे. आम्ही तिघेजण आहेत बाबाजी मी नर्मदे यार या ठिकाणावरून असं आलेलं आहे. आणि हा जो एक जंगल आहे या जंगलात हे नर्मदे या जंगलात आहे आम्ही तिघेजण. आणि मैयाचं आम्ही ज्याच्या पाण्यामध्ये जाऊ शकतो मैयाच्या म्हणजे थोडंसं जिथं बॅकवॉटर असेल तिथं जाऊ शकतो. पण ही जी बॅकवॉटर आहे ना नव्हती ही जी बॅकवॉटर नसल्यामुळं आम्ही तिथून जाऊ शकत नव्हतो. कारण तिथे एक गव्हर्नमेंटचा प्रपोजल आहे काहीतरी काम चालू आहे त्या ठिकाणी. ह्या कारणामुळं तिथं पाणी आहे ना एक नळी टाकून पाणी टाकून दिलेलं आहे काढून. ते ह्या कारणामुळं आम्ही तिथनं गेलो नाही. हे पाणी आपल्याला दिसतंय बा या ठिकाणी. हे बघा हे जे मैयाचंच पाणी आहे. हे जी मैयाचं रिटर्न आलेलं पाणी आहे बॅकवॉटर. मैया थांबलेले आहे शांत. पण तिथून नळे टाकून आणि ते आम्हाला बोलत होते ते तिथून क्रॉस करा. मी करू शकत नव्हतो त्या ठिकाणी त्या ठिकाणावरून. आणि हा असं ह्या ठिकाणावरून आम्ही आलेलो आहे. नर्मदे यार या ठिकाणी बघा हे जे आहे ना मैयाच्या ह्याच्यातलं सर्व दगडी आहे. हे दगडाचं काम चाललं आहे मैयाच्या ह्याच्यातलं. आणि आम्ही असा जो मार्ग आहे आमचा आहे हे नर्मदा परिक्रमा मार्ग. आम्ही आहे ना ती बॅकवॉटर अजिबात ना बॅकवॉटर पण नाही जो आहे ना चालू काम होतं लय मोठं ते सुद्धा क्रॉस करून आम्ही आलेलो नाही आहे. कारण तिथे पाईप टाकून सर्व मैयाचं पाणी काढून दिलं होतं. ब्रिज बनवला होता. मैया ओलांडली जात होती त्या ठिकाणावरून. ह्या कारणामुळं आम्ही काय तिथून आलो नाही त्या ठिकाणावरून. नर्मदे असे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना पुढे पास करून आल्यानंतर दुवार आहे ना दुवार या ठिकाणी कुक्षीला हा जो रस्ता आहे ना नर्मदा मैयाचा परिक्रमा जो मार्ग आहे ना हा या ठिकाणी बंद केलेला आहे. या जे गव्हर्नमेंटचं काम चालू आहे बंधाऱ्याचं काम आहे या ठिकाणी पाहिलं तर. आता बंधाऱ्यामुळं हा संपूर्ण रस्ता बंद केलेला आहे. आणि ते एवढं फॉकलँड आणि हे चालू आहे या ठिकाणी. आणि आपण जर पाहिलं
तरी थोडंसं इकडनं पाणी काढून दिले, कारण इथून मधून एक रस्ता बंद केलेला आहे या ठिकाणावरून. त्याच्यामुळं आम्हाला आहे ना दुसरीकडून जायचं आहे या ठिकाणी. वरून म्हणजे थोडंसं फिरून जायला लागणार आहे नर्मदे. यार या ठिकाणी आम्ही ना गुरशी गावामध्ये आल्याच्या नंतर आहे ना, गुरशी गावात इथे आहे ना बालभोग आणि उपवासांच्या लोकांसाठी ना खिचडी आणि गूळ या ठिकाणी दिलं आहे. या ते परिक्रमावासींची सेवा करतात, एक उपवासाची खिचडी आणि गूळ देतात या ठिकाणी. आणि एक नंबर असे नर्मदे हे सेवा देतात. पोरं अशी गुरशी गावचे एक आहे ना, पोरं सेवा देतात मस्त इथे. आणि आम्ही गुरशी गावच्या एंट्रीला आहे नर्मदे या ठिकाणी. बघा आपण आहे ना गुरशी आहे ना, गुरशी गाव आहे या गावामध्ये आलेलं आहे या ठिकाणी. आणि हे गुरशी गावातले आहे ना एक आम्ही आहे ना भोजन प्रसादीसाठी आलेलो आहे. आणि या गावामध्ये आहे ना आम्ही आहे ना नाश्ता आणि चहा प्रसादी घेऊन पुढे निघालो गावचे लोक. आणि खरोखर हे सुंदर असं गाव आहे, जुनं गाव आहे पण सुंदर गाव आहे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि असं एकदम सरळ मैया किनारी हे गाव आहे गुरशी गाव. आम्ही आता गुरशी या ठिकाणी आलेलो नर्मदे या ठिकाणी. बघा गुरशी गावाच्या इथे आहे ना आलेलो आहे. त्या गुरशी गावामध्ये आहे ना नर्मदे आणि जुडवा होत्या. आणि गुरशी बाबा आश्रम आहे इथे, लालबाबा आश्रम आहे, सॉरी गुरशी गावामध्ये लालबाबा आश्रम आहे. आणि मा नर्मदा देवीचं मंदिर आहे या ठिकाणी. आश्रम आहे ना नर्मदा देवीचं आश्रम आहे. आणि मैया आपल्याला समोरच या ठिकाणी पाहिलं तर. या ठिकाणी आपण जर पाहिलं ना या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा गुरशी गाव पास करून आल्याच्या नंतर पुढे आहे ना आपण असा चढ लागतोय. आणि त्या एक काम चालू असल्यामुळं आहे ना गव्हर्मेंटचा प्रपोजल या नर्मदा मैयाच्या नदीमध्ये जे डॅमचं काम चालू असल्यामुळे आहे ना पाणी जरा अडवलेलं आहे. त्यामुळं पाठीमागं बॅकवॉटर पाठीमागं पाणी आहे. आणि पुढे पाणी काही नळ्यानवाटं सोडून दिलेलं आहे. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आहे ना तो किनारा मार्गे जायला जास्त नाही. पण किनारा आमच्यापासून एक अर्धा पण किलोमीटरवरती नाही आहे, एक थोड्याच अंतरावरती आहे. तिथून असा एक रोड बनवलेला आहे. त्या ठिकाणावरून आम्हाला हे परिक्रमावासी यांना रस्ता आहे. पण शक्यतो किनारा मार्गे कोणी चालतच नाही, बाकीचे गेले ते रोड मार्गे गेले. इथं बाकीचे जे आले ते किनाऱ्याने चालतात, काही त्या मार्गे हे आलेले आहेत या ठिकाणी. हा आपला मार्ग आहे, या मार्गे आपण चाललेलो आहे. गुरशी गाव पास केल्याच्या नंतर नर्मदे या ठिकाणी बघू शकता आपण. हा जो मार्ग आहे ना या मार्गे रस्ता पाहिजे आपल्याला, पण देत नाही लोक, इकडून काढून दिला आहे. आणि हा किती सुंदर असा नर्मदा परिक्रमाचा जे मार्ग. आणि यांची शेती सर्व डोंगरदऱ्या दऱ्यांवरती शेती आहे या ठिकाणी. पाहिलं तर नर्मदे या ठिकाणी बघा. हा असा मार्ग आहे आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग. थोडा जंगलाचा एक आपल्याला थोडा एक चाहूल लागलेली आहे जंगलाची या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर ही चाहूल लागलेली आहे. आणि आपण थोडं जंगलाच्या बाजूला खूप झालेली आहे नर्मदे या ठिकाणी. आपण जर पाहिलं ना इथून आपल्याला ना राईट मारायचं आहे. हा जो मार्ग आहे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा. आपण आहे ना असा हा मार्ग आहे, हा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आपला. ह्या मार्गे आपण चाललेलो आहे. गुरशी गाव सोडून पुढे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना एक आपण थोडंसं जंगल मार्ग आहे, थोडासा जंगलाच्या म्हणजे जंगल नाही म्हणता येत या ठिकाणी, पण थोडंसं आपल्याला लागतं, घरं नाही काय नाही. आणि चढ उतार भरपूर असा डोंगर उतरायचा चढायचा अशा चढाईतून आपण आपला परिक्रमा मार्ग पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी चाललेलं आहे आपलं नर्मदे गुरशी गावातून पुढे आल्याच्या नंतर आम्ही नाही गोखला गाव आम्हाला लागलेलं आहे या ठिकाणी. हे गोखला एक गाव, एक छोटं गाव आहे या ठिकाणी. आणि या गावामध्ये आम्ही आलेलो आहे. हे गाव हा नर्मदा मैया तटावर गाव आहे, हे गोखला गाव
हे बरोबर किनारी तटावरती किनारी आहे. आणि इथे ना या गोखला गावामध्ये ना अजूनही जुन्या पद्धतीचाच आहे ना आपल्याला जो आहे ना राहणीमान आणि सहवास जो आहे ना तो पाहायला मिळतो या ठिकाणी गोखला गाव या ठिकाणी आपल्याला. आणि हे नर्मदा किनारा मार्ग आपल्याला पुढे आहे ना आपला आहे ना नर्मदा किनारा मार्ग आहे ह्या गोखला गावातून. या ठिकाणी आम्ही किनाऱ्याच्या इथे आले. मग या ठिकाणी आम्हाला किनारा जाण्यासाठी जो रस्ता आहे ना नर्मदा परिक्रमा मार्ग किनारा मार्ग बघूया. या ठिकाणी आम्हाला कसा किनारा आहे जाण्यासाठी ह्या गोखल्यामध्ये 2014 या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना गोखला गाव न ते गोखला गाव पास करून थोडं पुढं आलं. गोखला घाट होता नर्मदा मैया किनारी. तर एक किनाऱ्या मार्गाचे पण थोडं गाव लागतं गावातून. आणि हा एक थोडा जंगल आहे ह्या साईडला जर पाहिलं तर. आणि एक छोटंसं गाव आहे. ही गरीब वस्ती म्हणजे छोटं गाव आहे ह्या ठिकाणी नर्मदा मैया किनारी. 2-2, 3-3 घरं आहेत या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी आपण आहे ना तर गोखला घाट आणि गोखला गाव पास करून पुढे आल्याच्या नंतर नर्मदा मैया किनारे. आणि आज मकर संक्रांत असल्यामुळे घाटावरती ना सगळ्या घाटावरती थोडी ना थोडी गर्दी असते. गावकरी आपण पूजन करण्यासाठी येत असतात नर्मदा मैयाचं. आणि त्या ठिकाणावरून आम्ही रामपुरा या ठिकाणी पुढे जाण्यासाठी 3 किलोमीटर अंतर आहे आम्हाला या ठिकाणी. आणि आम्हाला एक शिमिटी हा रस्ता आहे या पुढे या ठिकाणी लागलेले आहे. नर्मदे सुंदर असा एक आपला परिक्रमा मार्ग. आणि ह्या मार्गे चढ उतार अप डाऊन. आणि त्याच्यामध्ये परिक्रमावासी चालतात ह्या ठिकाणावर ना. आणि आपल्याला त्या बाजूने हे सर्व जंगल आहे. आणि इकडे सर्व आपण ही शेती आहे एक शेतकरी लोकांची. त्या शेतामधून आपण आपली जी परिक्रमा चाललेली आहे. आणि सुंदर असं एक आपल्याला जे तिकडे एक पलीकडे जर पाहिलं तर जंगलमध्ये जर पाहिली तर शेती. त्या शेतामधून आपला जो मार्ग आणि आपल्या उजव्या हाताला चालते ती परिक्रमा जो ज्याची करतो ती नर्मदा मैया या ठिकाणी आम्ही जे करतो ते. आम्ही आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ एक 2400 ते 2500 किलोमीटर आत्तापर्यंत आमचं रनिंग झालेलं आहे. आता अमरकंठ आमच्यापासून राहिले 200 ते 250 किलोमीटर अंतरावर. 250 आमच्यापासून या ठिकाणी 250 ते 250 किलोमीटर अंतर आम्हाला राहिलेलं आहे या ठिकाणी. चालले नर्मदे या ठिकाणी बघा आपण जे नर्मदा परिक्रमा मार्ग चढ उताराच्या ठिकाणी आहे ना हे जे आहे ना हे आलेलं आहे. हे जे पाणी आहे ना नर्मदा मैयाचं पाणी या ठिकाणी. आणि आपल्याला जे आपण नर्मदाच्या मैयाच्या किनाऱ्याने चाललेलो आहे या ठिकाणी. आपण हा जो आपला नर्मदा परिक्रमा मार्ग आपण किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे या ठिकाणावर नर्मदे या ठिकाणी बघा आमचा हा नर्मदा परिक्रमा मार्ग हा आहे ना. हे जे शेत आहे ना या शेतातून जो अख्खा मसूरचा आहे ना अख्खा मसूरची शेती आहे ही. या मसूरच्या शेतामधून आहे. आणि समोर जे आम्हाला लागतं आहे ना ते समोर आहे ते एक गव्हाची. आणि इकडे ना जास्त प्रमाणात गहू आणि मसूर चणा ओवा. आता हे थोडा मटर आहे ना थोड्या प्रमाणात दिसतं पण भरपूर अशी शेती आहे या ठिकाणी पाहिली तर. आणि ह्या शेतातून आहे ना जे शेतकरी मार्ग देतात ह्या परिक्रमावासीचा मार्ग देतात. परिक्रमावासींसाठी हा शेतातून मार्ग देतात. जर ह्या ठिकाणी जर हा परिक्रमा मार्ग नसता किंवा परिक्रमाच ह्या नर्मदा मैयाची नसती तर ह्या ठिकाणावरून शेतकऱ्यांनी ना स्थानिक लोकांसाठी मार्ग दिला नसता. ज्या पद्धतीने हे करायचं. पण सगळ्यात जास्त प्रकार हा शेतकरी शेतातून देतो आहे या ठिकाणावरून. ते लाल झेंडा समोर या ठिकाणी असा मार्ग देतात या ठिकाणी. असं हे गव्हाचे वावर नर्मदे यार या ठिकाणी बघा या ब्रिजवरून आम्हाला जायचं आहे. हा ब्रिज आहे आणि या ठिकाणी असा आमचा जो नर्मदा परिक्रमा बघा आम्ही 3 जण आहेत या ब्रिजवरून जाणार आहे या ठिकाणी.
हे पहा, ह्या जो गव्हाची शेती आहे, इथं जास्त प्रमाणात गव्हाची शेती होती. यांचा जो व्यवसाय आहे ना, एक शेतीपूरक व्यवसाय आहे ना, त्याच्या पद्धतीने. आणि आम्हाला असं ह्या जो बांबूचा ब्रिज बनवलेला आहे म्हणजे हां. आणि जर ह्याच ठिकाणी जर आमची जी आमच्या संघ राणी होती, एक राणी, ती जर असती ना, ती एवढ्या स्पीडने आली असती याच्यावर, तिची आता आठवण आली. तर बघा आम्ही कसं जातोय आता या ठिकाणावरून, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आणि हा ब्रिज आहे या ठिकाणी. मी जातो पहिला. हां, या ठिकाणी 1 मिनटं जाऊ. मी नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. हे बघा, हा जो आहे ना, हा ब्रिज आहे आपल्याला जाण्यासाठी. असा एक ब्रिज आहे, पण जातोय तो या ठिकाणी बघा. आणि एक असं पाणी आहे आणि हा असा ब्रिज आहे. या ब्रिजवरून चाललो आहे या ठिकाणी. नर्मदे लोधी, नर्मदे यार, धर्मद लोधी का घर है, ये घर के सामने से हमारा परिक्रमा मार्ग है. आणि उनका ही खेत है, ये खेत से हमारा का परिक्रमा मार्ग है ना बाबा जी. आणि ये परिक्रमा मार्ग है. यहाँ से देखो, यहाँ से दिखेगा तुम्हारा घर. ये परिक्रमा मार्ग, नर्मदे यार. ये देखिए, ये परिक्रमा मार्ग है. ये मार्ग से जाते हुए परिक्रमावासी, ये परिक्रमावासी जा रहे हैं मार्ग से. एक ऐसा मार्ग है ना, सही में. और रामपुरा गांव जा रहे हैं हम लोग. ये रामपुरा हमारे से अभी 1 किलोमीटर अंतर भी रहेगा. हाँ, 1 किलोमीटर अंतर तक रहेगा. अभी 2 किलोमीटर अंतर आ गए हम लोग अभी गोखरा गांव से. गोखरा गांव से है ना 2 किलोमीटर अंतर से आ गए. अभी 1 किलोमीटर अंतर बाकी. ये हमारा परिक्रमा मार्ग, खेतों के दोनों खेतों के बीच के ये साइड में देखा तो अपना चना है. आणि थोड़ा आगे जाए तो ये अक्खा मसूर है. और इधर देखेगा तो अपने को गेहूँ है. ये तीनों खेतों के बीच में, ऐसा तीनों का संगम लग रहा है हम लोग को. और तीनों संगम के बीच में, खेतों के बीच में हम लोग जा रहे हैं. हमारा परिक्रमा ये मार्ग है. परिक्रमावासी हम 3 परिक्रमावासी है. 2 महाराष्ट्र के और 1 बिहार के. ये बाबा जी बिहार के, ये बाबा जी है ये बिहार के. ये बहुत. बाबा जी उम्र कितना है अपना? मेरा उम्र 65 चल रहा है. 65 के ये बाबा जी. ये देखिए, ये 65 के और ये चल रहे 65 के. ये अच्छा डाल दिया इधर, सही किया, ये अच्छा सही किया. परिक्रमावासी के ये जा रहे हैं इधर से. ऐसा अपना मार्ग है. ये देखिए एकदम सही. नर्मदे यार, नर्मदे यार. हे बघा, या आंब्याला किती या ठिकाणी मोर आलेले आहेत. संपूर्ण आंबा हा मोर, म्हणजे सर्व भरपूर असे मोर आहेत या ठिकाणी. या आंब्याला पण मोर आलेले आहेत. आणि आम्ही आता आंब्याच्या झाडाखाली थोडी आहे ना विश्रांती घेतोय या ठिकाणी. आता आम्ही लाकडाचा ब्रिज बनवला होता, त्या ब्रिजवरून आलो. एक जुगाड बनवलं होतं इथं स्थानिक लोकांनी लाकडाच्या ब्रिजचं जाण्यासाठी. हे जुगाड आता माहिती झालं कसं बनवायचं. इथून पुढे आपल्या इथं पण ते बनवू शकतो आपण. नर्मदे यार, या ठिकाणी बघा एक असं आहे ना गेट लावलेलं आहे. आणि त्याच ठिकाणावरून आमचा जो आहे ना गेट उघडून थोडासा परिक्रमा मार्ग हा. शेतकऱ्यांचे आशे आहे ना, एक तर ते काय करतात, यांच्या जनावरं आहे ना ह्या शेतामध्ये जातात. कारण इथं जनावरं बांधत नाही, मोकळी जनावरं असतात. काही शेतकरी देतात सोडून, चरून आपल्या घरी आली पाहिजे. मध्ये कोणाच्याही शेतात घुसतात. पार एक काही जाणार नाही आतमध्ये, अशा काट्या लावतात ते. आणि कोल्हे असतात, डुकरं असतात यार जंगलामध्ये आहे ना या ठिकाणी. एक कारण असतं त्याच्यामुळे बिचारे शेतकरी करत असतात. नर्मदे यार. ते यार या ठिकाणी बघा आपल्याला रामपुरा हे गाव आलेलं आहे. या ठिकाणी रामपुरा हे गाव आहे. आणि पुढे किरकाणी गाव लागणार आम्हाला. हे रामपुरा गाव आहे. हे असं एक
आणि आम्ही ज्या पद्धतीने चाललो आहे ना, हे सर्व गाव आहे ना एक जुन्या पद्धतीच्या ह्याच्यावरती आहे ना, अजून म्हणजे डेव्हलप नसल्यामुळं मैया किनारी आहे. आणि हे ज्यांचे आहे ना सगळं उदरनिर्वाह जो आहे ना, जीवन हे शेतीवरती चालते. थोडंफार आपले जीवनामध्ये कोण बाहेर इकडे तिकडे कोण असेल त्यांच्या ह्याच्यावरती त्या ठिकाणी हे पाहिजे कसं सुंदर असं एक गाव आहे. सिमेंटी रोड आहे मस्त बनवलेला या ठिकाणी. आणि एक रामपुरा गाव आहे. हे असं हे जुन्या अजून गाव आहे या ठिकाणी. अशी जुनी गाव वरती कौलं कशी एक खारी कलर दिला. हे असं एक छोटीशी टपरी या ठिकाणी. हे असं आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी असं गाव नर्मदे दे या ठिकाणी. बघा रामपुरा गावामध्ये आपण आल्याच्या नंतर या ठिकाणी रामपुरा सेवा आश्रम आहे आपल्याला या ठिकाणी. हा जो आहे रामपुरा सेवा आश्रम या ठिकाणी हा आश्रम आहे. आणि हा रामपुरा सेवा आश्रम आहे. इथे रात्रीची व्यवस्था असते या ठिकाणी. इथे जे दिलेले लोकेशन अमरकंटक 380 जबलपूर 90. अरे बापरे लोकेशन 90 आहे. नर्मदे या ठिकाणी. बघा आपण लोकेश्वर महादेव रामपुरा गावावरून लोकेश्वर महादेव हे सगळ्यात जुनं मंदिर आहे. लोकेश्वर महादेव हे या ठिकाणी जर पाहिलं तर. आणि रामपुरा गावामध्ये मेला लागला आहे. हा मेला आहे. आणि ह्या ज्या मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आहे ना, प्रत्येक ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन पण घेतलं जातं. आणि नर्मदा मैयाच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये आंघोळ पण केली जाते आपण. आणि ह्याच शुभ दिवशी नर्मदा मैयाच्या आमची हे परिक्रमा ह्या शुभ दिवशी आम्ही परिक्रमा करतो आहे. नर्मदा मैयाच्या तटाने चाललेलो आहे आम्ही ह्या आपल्या मकर संक्रांतीच्या दिवशी. आज आम्ही किती भाग्यवान असन ह्या जर ठिकाणी जर पाहिलं तर. ह्या ठिकाणी जर पाहिलं तर आम्ही किती भाग्यवान असन का आम्ही नर्मदा मैयाच्या किनारी चाललेलो आहे ह्या परिक्रमा या मकर संक्रांतीच्या दिवशी. जर ह्या ठिकाणी पाहतोय आपण तर हे पलीकडच्या तटावरती मेला लागलेला आहे या ठिकाणी. नर्मदे यार लोकेश्वर महादेव धर्मशाला रामपुरा इथं भोजन प्रसाद घेऊन पुढे ना आम्ही ना रामपुरा गावामधून पुढे ना या ठिकाणी नर्मदा मैया तटावरती हा आश्रम आहे. आणि ह्या आश्रमावरून पुढे आम्ही ना पुढच्या परिक्रमेचा आमचा हा मार्ग आहे. या मार्गे आम्ही निघलेलो आहे. आणि हे असे या ठिकाणी ना सर्व परिक्रमावासी बसलेले नर्मदे या ठिकाणी. आपण जो पाहतोय ना हा जो नर्मदा मैयाचा जो एक दृश्य जे पाहतोय ना आपण या ठिकाणावरून, तो जो ठिकाणी आपल्याला रामपुरा गाव आहे आणि लोकेश्वर महादेव मंदिर आहे. हे जे आहे ना एक बहुत म्हणजे पुराणिक मंदिर आहे या ठिकाणी. आणि आपण हा लोकेश्वर महादेव धर्मशाळा या ठिकाणावरून दुपारची भोजन प्रसादी आपण घेतलेली आहे या ठिकाणी. जे आहे ना आपल्या नर्मदा मैया आहे या ठिकाणी. आणि आपल्याला समोरून आहे ना आपल्या नर्मदा मैया आहे या ठिकाणावरून. आणि किती सुंदर अशी जी नर्मदा मैया दिसते या ठिकाणी. जी झाडे आहेत पुढे 1 2 3 4 5 6 7 झाडे आहे नर्मदा मैयाच्या किनारी. ती कशी डौलदार झाडे. तिथं परिक्रमावासींसाठी आहे ना एकदम सावली आहे बसण्यासाठी तिथे एकदम. हे असं एक सुंदर असं एक. आणि जो किनारामार्गे परिक्रमा करतो ना त्यालाच असे काही रूप असतात. हे जे मैयाचे रूप बघण्यासाठी आहे ना भेटतात. आणि जो अनेक मार्ग आहे 3-4 मार्ग आहेत त्या मार्गे जातात त्यांना आहे ना हे असं काही रूप मैयाचं बघायला भेटत नाही. कारण हे जो चालतो किनारा मार्गे त्यालाच हे असं एक मैयाचं सुंदर असं दृश्य बघायला भेटतं या ठिकाणी. खरोखर अप्रतिम दृश्य आहे. नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी. बघा नर्मदा मैयाच्या बरोबर नर्मदा मैयाच्या किनारी. नर्मदा मैया इथं छोटी झालेली आहे या ठिकाणी. आता छोटी छोटी होत जाणार म्हणजे ह्या ठिकाणी आता पाहिलं तर असं. आणि हे जे झाड आहे ना हे जे कौवा अर्जुन ह्या झाडाचं नाव आहे. ही अशी झाडं आहे ना मी मैयाच्या किनारी आहे ना. आता इथे किती झाडं आहे 3 2 5 आणि 3 8 झाडं आहे
पण ही झाडं एवढी कडक आणि चिकट आहेत ना, कितीतरी मैयाने रौद्र रूप धारण केलं ना, तरी या ठिकाणावरून आहे ना कधीच हे झाड हलत नाही. या ठिकाणावर जर पाहिलं तर आपण नर्मदे ते यार या ठिकाणी बघा, हे तुम्हाला कुवा अर्जुन हे झाड जे बघितलं ना, ह्या ठिकाणावरून एवढं सुंदर असं नर्मदा मैयाचं दृश्य दिसतंय का, एकदम सुंदर दृश्य आहे या ठिकाणी. आणि खरोखर हे जी पूर्ण दगड आहेत या ठिकाणी पाहिलं तर, आणि ही जी दगडं आहेत ना एवढी म्हणजे मैयाच्या ह्याच्यामध्ये दगडं, एक देवभूमी आपण म्हणतो ना तशी एक देवभूमीसारखं खरोखर या ठिकाणी. आणि संगमरवर कसे एकदम असे संगमरवरी दगड त्या ठिकाणी, तसा एक प्रकार आहे. आणि ह्या दगडातून आम्ही चाललेलो आहे. असा मार्ग निघाला आहे, हा आमचा परिक्रमा मार्ग. या ठिकाणी आम्ही रस्ता शोधत चाललो आहे. हे बा नर्मदे दे यार, नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी आपण बघू शकता हे छोटे छोटे असे नर्मदा मैयाच्या किनारे झालेले जे राजन खळग्यासारखं बघा. हा, आणि या ठिकाणी हे बघा आम्ही ह्या दगडातून चाललो आहे. हे बघा हे कसे चालले दगडातून. आणि मैयाचं बघा, मैया कशी एकत्र आलेली आहे, कसं सुंदर असं मैयाचं रूप दिसतं या ठिकाणी. आणि आम्ही इकडे चाललेलो आहे नर्मदा मैयाच्या, कसा दगड वाटतोय हा असेल. बघा नर्मदे नर्मदे एवढं या ठिकाणी सुंदर असं एक वृक्ष नर्मदा मैयाचं. नर्मदे फोटो काढा.